नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध 2020. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही डॉक्टर चैतन्यगिरी यांना लक्षवेध 2020 वर बोलवलं होतं आणि भारताची 2 ध्रुवांवरची मोहीम काय आहे आणि त्याचं विधेयक कसं मांडण्यात आलं हे त्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं. अनेकांना तो एपिसोड खूप आवडला. त्यांनी कॉमेंट्स केल्या, काहींनी फोन केले की असे मध्ये मध्ये एपिसोड तुमच्या चॅनलवर होऊ द्या, कारण भारत विज्ञान क्षेत्रात जी कामगिरी करते ते कुठेतरी बाहेर येत नाही. तुमच्या एपिसोडमुळे आम्हाला हे कळतं. तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन आज पुन्हा एकदा आपल्याकडे आले आहेत डॉक्टर चैतन्यगिरी. आणि आज आम्ही तो विषय घेतलाय, तोही तसा महत्वाचा विषय आहे की भारत जसं 2 ध्रुवांवर काम करतोय तसंच तो खोल समुद्रातही आता करणार आहे. आणि त्याबाबतचा एक करार म्हणा किंवा त्याबाबतचं एक धोरण निश्चित झालेलं आहे आणि आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. चैतन्यजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. हवा नमस्कार सर्व श्रोत्यांना, तुमच्या सप्रेम नमस्कार. चैतन्यजी, आता भारताची जी मोहीम आहे ती खोल समुद्र मोहीम म्हणजे डीप ओशन मिशन असं आपण म्हणू त्याला, ती आहे. तर सुरुवातीला ही डीप ओशन मिशन म्हणजे खोल समुद्राची मोहीम काय आहे हे आपल्याकडून ऐकायचं. इतिहासात थोडस जाऊया. साधारण 1950च्या दशकामध्ये जेव्हा सबमरीन पाणबुड्यांचं वर्चस्व जेव्हा वाढायला लागलं सामरिक दृष्ट्या, त्या दरम्यान बरेचसे जे समुद्री वैज्ञानिक आहेत, ज्यांना ओशनोग्राफर्स आपण म्हणतो, त्यांनी या सबमरीन्सचा वापर समुद्राच्या पातळीच्या खाली आणखीन खोल जाण्यामध्ये कसा करता येईल यावर संशोधन चालू केलं होतं. याच्यावर बरंचसं काम इटलीमध्ये, फ्रान्समध्ये आणि US मध्ये अगदी जोमाने झालं. पिकार्ड, जॅक्स पिकार्ड नावाचा एक फ्रेंच वैज्ञानिक होता आणि इंजिनियर होता. त्यांनी पहिली डीप ओशन सबमरीन, म्हणजे सामान्य ज्या सबमरीन आहेत त्या समुद्राच्या सपाटीपासून जवळपास 1000 मीटरच्या खोलीपर्यंत जातात, खाली जातात. पण ह्या ज्या डीप ओशन सबमरीन्स आहेत किंवा ज्यांना डीप सबमर्जन्स व्हेकल आजकाल बोललं जातं, हे 3000 मीटरच्या आणखीन खाली जाऊ शकतात. 3000 मीटर किंवा आजकालच्या ज्या आहेत त्या अगदी 6500-7000 मीटर पर्यंत खाली खोल जातात. आता समुद्राच्या सरफेस पासून, म्हणजे समुद्र सी लेवल पासून ते तुम्ही 7000 मीटर म्हणजे 7 किलोमीटर तुम्ही खाली जाऊ शकता. ही किमया फार कठीण आहे करण्यासाठी. पण 50 आणि 60च्या दशकामध्ये असे भरपूर डेमॉन्स्ट्रेशन फ्रान्स आणि इटलीमध्ये झाले. त्यातल्या त्यात US नेव्ही जी आहे, US नेव्हीचा एक सेपरेट विभाग आहे ज्याला ONR म्हणतात, ऑफिस ऑफ नेव्हल रिसर्च. या ऑफिस ऑफ नेव्हल रिसर्च ने पण या तंत्रज्ञानामध्ये एक रुची दाखवली होती त्या काळात. आणि त्यामध्ये अमेरिकेच्या दोन्ही तटांवर 2 फार अशा महान आणि नावाजलेल्या समुद्री संशोधनाच्या संस्थानं आहेत. पूर्वेच्या तटाला आहे वुड्स होल ओशॅनिक रिसर्च इन्स्टिट्यूशन, जी मॅसेच्युसेट्स मध्ये आहे, म्हणजे अमेरिकेच्या उत्तरेला आहे. आणि पश्चिमी तटावर सॅन डिएगोच्या शहराजवळ एक आहे संस्थान ज्याचं नाव आहे स्क्रिप्स इन्स्टिट्यूशन ऑफ ओशनोग्राफी. तर या दोन्ही संस्थानांना त्यांनी ऑफिस ऑफ नेव्हल रिसर्चनी जवळ घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पण अशी एक पाणबुडी बनवायची जी अगदी खोलपर्यंत जाईल. ती त्यांनी बनवली आणि त्याचं नाव ठेवलं DSV ॲल्विन. ही ॲल्विन जी आहे, ही ॲल्विन त्याच्यानंतर 70च्या दशकामध्ये ह्यांनी अटलांटिक महासागराच्या अगदी तळाशी जाऊन तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू, जे जीवजंतू आपण आपल्या आयुष्यात कधी पाहिले नव्हते, कारण आपण तितक्या खोल कधी गेलो नव्हतो, ते आपण पाहिले. त्यानंतर अशाच तंत्रज्ञानामुळे पुढच्या काळामध्ये आपण टायटॅनिकचा शोध लावला. अशा तंत्रज्ञानामुळे आपल्याला नंतर म्हणजे मनुष्यांनी मारियाना ट्रेंच, जे पृथ्वीच्या अगदी जो सगळ्यात खोलवरचा पार्ट आहे सरफेसवरचा,
जो साधारण एक 11,000 मीटरच्या खाली आहे, डेप्थला आहे, म्हणजे 11 किलोमीटरच्या डेप्थला आहे. तितक्या खोल असे जे यान म्हणावे ह्यांना, असे यान गेले. त्यानंतर साधारण 80च्या दशकामध्ये चीनने ह्याच्यामध्ये रुची दाखवायला सुरुवात केली. जेव्हा चीनमध्ये डेंग शियाओपिंगची सत्ता आली आणि माओ झेडुंगचा काळ निघून गेला होता, तर डेंग शियाओपिंगने काय केलं की त्यांनी एक धोरण असं बनवलं की चीनने खाली मान टाकावी आणि खाली मान टाकून आपल्या टेबलवर जे काही लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास ठेवलेला आहे त्याचा अभ्यास करावा आणि नवीन नवीन तंत्रज्ञानांमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. फार जास्त इकडे तिकडे लक्ष घालू नाही, पण जर तुम्हाला उद्या अमेरिकेला टक्कर द्यायची असेल तर त्या अमेरिकेला टक्कर देण्याची तयारी त्यांनी तेव्हापासून केली होती, 1980च्या दशकापासून. आणि हळूहळू त्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या. आजच्या घडीला चीनचे पण जे DSV आहेत, डीप सबमर्जन्स व्हेकल, हे 6,500 7,000 मीटरच्या खाली डेप्थला जातात, म्हणजे समुद्राच्या तळाशी जातात आणि अगदी उत्तमरित्या त्याचा रिसर्च होतो. भारताने अलीकडच्याच काळामध्ये, म्हणजे असं म्हणता येईल की मोदींची सरकार आल्यानंतर ह्याच्यावर फार बारकाईने लक्ष देऊन काम करायला सुरुवात केली. आणि त्यामध्ये साधारण 2015 आणि 16च्या काळखंडामध्ये एक चर्चा मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय जे आहे भारत सरकारचं, तिकडे डीप ओशन मिशन हे राबवण्याची एक मोहीम आखली गेली. या मोहिमेमध्ये या मंत्रालयाने जवळपास 10,000 करोडचा आराखडा मांडला होता आणि त्यापैकी साधारण मागच्या वर्षी 4,500 करोड हे या मोहिमेला देऊ केले गेले. आता हे 4,500 करोड मध्ये काय काय होणार आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला आपण सागरी जे जैवविज्ञान आहे, बायोसायन्स आहे, की त्या समुद्राच्या तळाशी जे जैव वैविध्य आहे त्याचा अभ्यास करायचा. त्याचा अभ्यास यासाठी करायचा कारण ते जी जीवसृष्टी आहे तिकडे, तिथून तुम्हाला नवीन एन्झाईम्स मिळू शकतात, नवीन केमिकल कंपाऊंड मिळू शकतात, फार्मास्युटिकल बनवू शकतात, किंवा औषधी अजून तयार होऊ शकते प्राण्यांसाठी, किंवा आपल्या म्हणजे भूभागावरचे जे आपली पिकं आहेत त्यांच्या औषधांसाठी वगैरे. तर जे बायोटेक्नॉलॉजी आहे ते त्या जैवसृष्टीमधून आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकू का, ह्याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. सागरातून ऊर्जा कशी निर्माण करता येईल, लाटांमधून म्हणा, किंवा जर आपण समुद्र पाहिला तर समुद्राचा जो वरचा लेअर असतो, सरफेस असतो, सी लेवल असतो, सी लेवल सगळ्यात जास्त गरम असतो, कारण तो सौर ऊर्जा तो शोषून घेतो, अब्झॉर्ब करतो. पण जर तुम्ही खाली खाली जात गेलात तर त्याचं तापमान कमी होत जातं. तर या दोन तापमानांच्या मधला जो बदल आहे किंवा जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्स मधून पण ऊर्जा तयार होऊ शकते. ह्याला ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन म्हणतात. यावर लक्षद्वीपच्या बेटांवर भारताने एक नवीन फार छान एक उपक्रम चालू केलेला आहे, R&D उपक्रम आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा. ते एक आहे. मग खोल समुद्राचं सर्वेक्षण आणि संशोधन, की कुठे खोल समुद्रामध्ये कुठल्या प्रकारचे खनिजांचे साठे आहेत, कुठे ऑइल अँड गॅस आहे, कुठे डोंगर आहेत, कारण खाली समुद्राच्या तळाला पण डोंगर माळा वगैरे आहेत आणि चांगल्या उंच उंच डोंगर माळा आहेत. तर त्याचा अभ्यास करायचा, हे करणं गरजेचं आहे, कारण येत्या काळामध्ये बऱ्याच युद्धनीतीसाठी पण हे सगळं आपल्याला खालचं मॅपिंग, समुद्राच्या तळाचं जे मॅपिंग आहे ते करणं गरजेचं आहे. कारण जे छुप युद्ध असतं, छुप युद्धामध्ये पण हे मॅपिंग खूप महत्वाचं ठरतं. मग त्यानंतर सागरी हवामान बदल कसा होतो, त्याचा भारताच्या हवामानाशी कसा ते निगडित आहे. आता काल परवाच हवामान खात्याने, जे पृथ्वी विज्ञान मंत्रालयातच येतं, त्यांनी अशी बातमी दिली की यावर्षीचा पण मॉन्सून आपला नॉर्मल आहे. यावर्षीचं म्हणजे 100% मॉन्सून आहे, कुठेही पाण्याचा तुटवडा होणार नाही असं त्यांनी सांगितलं. तर यासाठी पण या डीप ओशन मिशनचा हे होणार आहे, उपयोग होणार आहे. आणि येत्या काळामध्ये जेव्हा आपल्या इथे पृथ्वीच्या सरफेसवर, आपल्याला इकडे जमिनीवर जेव्हा काही खनिजांच्या ज्या खाणी आहेत ते जेव्हा लुप्त होत जातील, तेव्हा तुम्हाला नवीन खाणी शोधून काढाव्या लागणार आहेत आणि त्या खाणी बऱ्याच वेळेस समुद्राच्या खाली तळाशी असणार आहेत. तर त्यांचा आत्तापासून अभ्यास करायचा, हे या पूर्ण मिशनच्या मागचं धोरण आहे, प्लॅन आहे. आणि यामध्ये दिवसेंगणिक आणखीन इन्व्हेस्टमेंट होत जाणार आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की
यासाठी जे तंत्रज्ञान लागतं, म्हणजे आता हे सबमरीन्स आहेत किंवा खाली उत्खनन करण्यासाठी जे वेगळं तंत्रज्ञान लागतं, तर हे आपल्याकडे आहे का? आणि नसेल तर मग त्या कोणत्या बेसिसवर ते तयार केले जाणार? आपल्याकडे नाही आहे, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. कसं होतं की जो ती इंग्लिशमध्ये जी म्हण आहे ना, नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. बरोबर. तर आपल्याला जी नेसेसिटी आहे, जी गरज आहे, ती आता नुकताच भासली आहे. याआधी आपण झोपेत तरी होतो किंवा आपलं त्याकडे लक्ष तरी गेलं नाही, किंवा जसं अंतराळ कार्यक्रमासोबत झालं की भारताचे बरेचसे जे डावे पुरोगामी होते यांनी अंतराळ कार्यक्रमालाही नावं ठेवली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगत गेले की अरे देशाने पहिले टॉयलेट बांधावे, मग नंतर अंतरिक्षात जावं. त्यांनी नेहमी अंतरिक्षाला एक प्रकारची कुठली तरी आहे ना, काय म्हणतात, चोचले, चोचल्याचं स्वरूप दिलं होतं. अंतरिक्षात जाणं हे चोचल्याचं काम नाहीये. हे खूप दूरदृष्टी, म्हणजे भारताचं जे पुढच्या येत्या 100-200 वर्षातलं जे भवितव्य आहे ते अंतरिक्षात जाण्याच्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. तसंच खोल समुद्रात जाण्यासाठी पण जी दूरदृष्टी लागते ती आतापर्यंत आपल्या सिस्टम मध्ये नव्हती. आणि जशी जशी आपली आता आर्थिक परिस्थिती स्थिती जी आहे ती सुदृढ होत जाणार, तसं तसं आपल्याला या नवीन क्षेत्रांमध्ये आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि आपल्याला पटकन मजाल मारावी लागणार आहे. कारण जे इतर देश आहेत जे तांत्रिकरित्या खूप अग्रेसर आहेत, त्यांच्यासोबत जो आपला गॅप आहे तो आपल्याला गॅप किती त्वरित कमी करता येईल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपण फार काळ त्यांच्या खाली राहू शकणार नाही, कारण ते धोक्याचं आहे. तुम्हाला जर आर्थिक दृष्ट्या तुम्हाला तुमची क्षमता वर ठेवायची आहे, तुम्हाला $5 ट्रिलियन म्हणा किंवा $10 ट्रिलियन म्हणा, ती जेव्हा पातळी गाठायची असेल तेव्हा ती गाठण्यासाठी हेच सगळे टेक्नॉलॉजीज आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तर त्यातलं हे एक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे डायरेक्टली द्यायला गेलं म्हणजे तर आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे नेसेसिटी द मदर ऑफ इन्व्हेन्शन. तर त्यामुळे ही जेव्हा मोहीम अनाऊन्स केली गेली तेव्हा भारताने एकंदरीत आपल्या इंडस्ट्रीला पण सांगितलं की बाबांनो, तुमच्याशिवाय होणार नाहीये, आम्ही एकट्याने हे करू शकणार नाही आहोत. आणि हे म्हणताना भारत सरकारने सखोल अभ्यास केला फ्रान्सचा, फ्रान्सचा, इटलीचा, अमेरिकेचा, जपानचा आणि चीनचा. आणि त्यामधून त्यांना हे कळलं की हे सगळं पीपीपी मॉडेलमध्ये तयार होणार. आणि यामध्ये मग तुमचे युनिव्हर्सिटीज आहेत जिथून वैज्ञानिक येतील, इंडस्ट्री आहेत जिकडून तुमचे इंजिनियर येतील, त्याच्यानंतर तुमच्याकडे एक सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी खूप तगडी एक वर्कफोर्स लागणार आहे. कारण आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा हे यान जे आहे हे जेव्हा खाली उतरल्यानंतर त्या समुद्रामध्ये तुम्ही प्रत्येका मीटरला जेव्हा खाली उतरता, तुमच्या या अख्ख्या यानावर खूप जास्त प्रमाणामध्ये एक प्रेशर तयार होतं. कारण समुद्राचं जे वजन आहे वर, ते वजन आहे ते त्याच्यावर ते प्रेशर टाकत जातं. तर तेवढे प्रेशर हँडल करण्यासाठी तुम्हाला खास प्रकारचे धातू लागतात, खास प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स लागतात जे त्या प्रेशरला सहन करू शकतील. आता हे इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला गरज नव्हती म्हणून आपण आतापर्यंत बनवले नाही. तर आता जेव्हा गरज भासणार आहे तेव्हा आपण ते बनवायला सुरुवात केली आहे. डीप ओशन मिशनचा सगळ्यात जो दैदिप्यमान जो भाग आहे त्याला समुद्रयान असं नाव ठेवलेलं आहे. हा समुद्रयानामध्ये 3 ॲक्वानॉट, अंतरिक्षात जातात ते ॲस्ट्रॉनॉट, खाली जे समुद्रात जातात ते ॲक्वानॉट, 3 ॲक्वानॉट्सला भारत घेऊन जायची तयारी दाखवत आहे. आणि हे 3 ॲक्वानॉट एका टायटेनियमच्या एका ह्याच्यामध्ये गोलाकार स्ट्रक्चरमध्ये बसणार आहेत. त्यांना लॉक केलं जाणार आहे. त्याला छान अशा एकदम स्ट्रॉंग अशा ग्लासच्या खिडक्या असणार आहेत. जो पॉलिमरिक ग्लास आहे, म्हणजे काचेचा नाही येतो पण एक वेगळ्या खास मटेरियलचा तो ग्लास बसणार आहे. या यानाला मग नंतर आर्म्स असणार, रोबोटिक आर्म्स असणार आहेत, खांदे असणार आहेत. आणि त्या खांद्यांनी तुम्ही तिकडचे जर एखादं तुम्हाला दगड उचलून पाहायचा असेल किंवा एखादं तुम्हाला तिथलं सॅम्पल उचलायचं असेल, त्यांनी तुम्ही त्या आर्मनी, तुम्ही रोबोटिक आर्मनी तुम्ही हे सगळं उचलू शकता. हा, तर आपल्या इंडस्ट्रीला आता त्याच्यामध्ये कुठली इंडस्ट्री आली, आता आपली जी नेव्ही मधले जे नेहमी काम करणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत त्यामध्ये मग कलकत्त्याची गार्डन रीच झाली, मुंबईतली मॅझगॉन शिपयार्ड्स झाले,
गोवा शिपयार्ड्स झालं, कोचिन शिपयार्ड झालं, या सगळ्या कंपन्यांना एकत्र यावं लागेल. त्याखेरीज आपल्या इथे जे हेवी इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, मोस्टली आजकाल त्या सगळ्या पब्लिक सेक्टर मधल्याच आहेत, जसं भेल आहे, BEL आहे, BEML आहे, मग आपल्या इथे आजकाल कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स आहे, टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स आहेत. या सगळ्या ज्या डिफेन्स मध्ये म्हणा किंवा हेवी इंजिनिअरिंग मध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, या सगळ्यांना एकत्र यावं लागणार आहे. आणि ह्याच्यासाठी एक प्रकारचं भारताने हा मिशन चालवण्यासाठी एक चमू बनवावा लागणार आहे. हा चमू एकत्र जर काम केलं तरच आपण हे सगळे जे ध्येय आपण आखले आहेत ते आपण साधू शकू. अगदी. या याच्यामध्ये गोड्या पाण्यावर पण काम होणार आहे. तर म्हणजे सागरापासून आतमध्ये डीप ओशन याच्यामध्ये गोड्या पाण्यावर कसं काम होऊ शकतं, ते त्याबद्दल जरा थोडं डिटेलली सांगा ना. भारताची एक नीती राहिलेली आहे की आपण जितकंच ज्याला क्लीन एनर्जी म्हणतात, क्लीन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये आपण नेहमीच अग्रेसर राहावं. आणि यासाठी मोदी सरकारचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण गेल्या 7 वर्षामध्ये भारताने जवळपास 150 गिगावॉट्सची आपण क्लीन एनर्जीची निर्मिती केलेली आहे. आणि 2022 पर्यंत ते 120 गिगावॉट करायचे होते, पण आपण 120 गिगावॉट कधीच पार केले. आणि आता आपल्याला आपण त्याच वाटेवर आणखीन पुढे चाललो आहोत. आणि आपण आता स्वतःसाठी ध्येय साधारण 300 गिगावॉटचं ठेवलेलं आहे क्लीन एनर्जी. त्याच्यामध्ये तुमचं सोलार झालं, विंड झालं, हे सगळं. त्या सोबतच समुद्री जे आपले जे कोस्टल समुद्राला लागून जितकेही प्रदेश आहेत, कोकण म्हणा, गोवा, खाली उत्तर कन्नडा, दक्षिण कन्नडा, केरळ, मलबार, इथे या साईडला कोरोमंडल, मग हे सगळं आंध्रची, सगळं तर इथल्या भागांना बऱ्याच वेळेस पाण्याचा पुरवठा कमी होतो. नशिबाने आपले जे समुद्री सगळे तट आहेत हे सगळे ट्रॉपिकल आहेत, तर त्यामुळे पाऊस आपल्याला भरपूर मिळतो आणि पाण्याचं तसंच हे नाही, टंचाई नाहीये. पण काही काही भागांमध्ये टंचाई होते, खासकर गुजरातचा जो भाग आहे, गुजरातच्या समुद्रावर फार जास्त पाऊस पडत नाही. मग परत पूर्वेच्या तटावर तुम्ही पाहिलं तर बरेचसे भाग असे आहेत, खासकर आंध्र प्रदेशचे, दक्षिण आंध्र प्रदेशचे, तिकडे नेहमीच पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. तर त्यासाठी डिसॅलिनेशन प्लांट आपण कसे तयार करावे. आणि हे जे नद्यांवरचे जे भांडणं आहेत, खास करून तुम्ही दक्षिणेत पाहिलं तर कावेरीवरचं जे भांडण आहे, तामिळनाडू आणि कर्नाटकातलं, असे जे इश्यूज आहेत, हे कसे आपण एका झटक्यात युक्ती लावून सॉल्व्ह करू शकू, यावर डिसॅलिनेशनवर भरपूर मोठं काम पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने चालू केलेलं आहे. आता यामध्ये एक डिप्लोमॅटिक बाब म्हणजे की बरेचसे बेट आहेत, जसं लक्षद्वीप आहे, लक्षद्वीपामध्ये गोड्या पाण्याचे साठे नाहीयेत, कारण तो बेट अगदी छोट्या छोट्या बेटांनी बनलेला समूह आहे तो. आता यांच्यासाठी मग डिसॅलिनेशन प्लांट कसं तयार करायचं, कारण येत्या काळामध्ये लक्षद्वीपला भारत एक खूप मोठा टुरिझम हब म्हणून तयार करू इच्छितो. क्लीन आणि इकोलॉजिकल टुरिझम हब, म्हणजे जिकडे तुम्ही खाली स्नॉर्कलिंग करू शकता, तुम्ही तिथले जी जैवसृष्टी आहेत, मासे आहेत रंगबिरंगी, यांचा आनंद उठवू शकता. तर यासाठी तिकडे खूप मोठ्या प्रमाणाने जनसंख्या उतरणार आहे. आता त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी तुम्हाला डिसॅलिनेशन प्लांट लागणार. सेम पूर्वेच्या तटावर अंदमान निकोबार साठी पण तेच आहे, पाणी डिसॅलिनेशन. तर डिसॅलिनेशनचा पण उपयोग तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान मंत्रालय बनवतोय. आता हे झाले आपले बेट. इंडो पॅसिफिक जे नाव आपण आजकाल खूप ऐकतोय बातम्यांमध्ये वगैरे, तर त्या इंडो पॅसिफिक मध्ये खूप असे बेट आहेत. फ्रेंच पॉलिनेशिया आहे, अमेरिकन सामोआ आहे, तुमचं पापुआ न्यू गिनी, हे सगळे छोटे छोटे बेट आहेत इंडो पॅसिफिक मध्ये. खाली तुम्ही मॉरिशस बघा, सेशल्स बघा, हे सगळे भारतावर अवलंबून आहेत. मडागास्कर बघा, मडागास्कर मध्ये गेल्या वर्षी इतका भीषण हे पडला होता, ड्रॉट होतो, दुष्काळ पडला होता, की आपण आपल्या नेव्हीने तिकडे गोड्या पाण्याचा सप्लाय केला होता टाक्यांमध्ये भरून. तर अशा वेळेस अशा बेटांना, आणि हे गरीब देश आहेत, यांना कुठे ना कुठे अशा तंत्रज्ञानाची फार गरज आहे. आणि क्लायमेट चेंजमुळे हे बरेचसे असे कासावीस होतात.
एखादा दुष्काळ आला किंवा एखाद्या वेळेस खूप जास्त पाऊस पडला तर हे देश अगदी कासावीस होतात. तर ह्यांची जबाबदारी पण भारताकडे आहे आणि हे भारताकडे आशेने बघतात. तर त्याकरता डिसॅलिनेशनचा उपयोग या देशांनाही होणार आहे. आणि ही जी सगळी टेक्नॉलॉजी आहे ही सगळी एकमेकांशी निगडीत आहे. तर त्यामुळे डीप ओशन मिशनच्या अंतर्गत हे नुसतंच तांत्रिकदृष्ट्या भविष्याच्याकडे नेणारं नाही आहे. हे जे सामाजिक भान किंवा आपली जी भारताची आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या हे पेलवण्यासाठी पण अगदीच उपयुक्त ठरणार आहे. अगदी. आता या डीप ओशन याच्यामध्ये चीनची दादागिरी, म्हणजे चीन तर सगळीकडे दादागिरी करतो, तो अंतरिक्ष मध्ये करतो, आता या डीप ओशन मध्ये पण करतोय. तर आज चीन ची दादागिरी म्हणजे काय? म्हणजे त्याच्यात आपण दिसून आलं की त्यांनाही तिकडची खनिज हवी आहेत, त्यांनाही मासे हवेत किंवा जैववैविध्य हवंय. तर आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा देश म्हणजे चीन, कारण चीन आणि आपलं वैर काय लपून राहिलेलं. तर आपण चीनला टक्कर घेण्या एवढं होऊ का भविष्यात? कसं असतं आबा की काही काही देशांची ना भूक ही खूप मोठी असते. आपली जरी जनसंख्या जवळजवळ 140 करोडची आहे, 140च्या घरात चालली आता, तरी आपली तेवढी भूक नाही. आणि बऱ्याचशा मापदंडांवर आपलं हे जे स्वयं जे सेल्फ कंट्रोल आहे तो दिसून येतो. पहिले म्हणजे आपलं पर कॅपिटा जे एमिशन आहे, आपण जितकं उत्सर्जन करतो त्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत. आणि जी चांगली बाब आहे की आपण तेवढं उत्सर्जन करत नाही इतर देशांप्रमाणे. म्हणजे ज्या देशांना आपण फार आधी आदर्शाने पाहतो, जसं कॅनडा आहे, अमेरिका आहे, हे उत्सर्जनाच्या बाबतीत खूप पुढे गेलेले आहेत. आणि त्यांचा जो पृथ्वीवर जो नेगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो खूप मोठा आहे. त्या तुलनेमध्ये आपण खूप मागे आहोत, आपला तेवढा नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाहीये. दुसरं म्हणजे आपण खनिज तेवढे उत्खनून काढत नाही जितकं चीन काढतो. आणि चीनला प्रोत्साहन दिलं आहे पाश्चात्य देशांनीच. चीनमध्ये नियमांचा अभाव आहे, चीनमध्ये ह्युमन राईट्सचा अभाव आहे. ह्युमन राईट्सचे ताशेरे आपल्यावर ओढले जातात आणि ज्यांचं छान प्रतिउत्तर परराष्ट्र मंत्र्यांनी आत्ताच या आठवड्यात दिलं होतं. पण चीनमध्ये जे मानवाधिकारांचं जे हनन होतं ते खूप खोलपर्यंत ते हनन होतं. आता चीनच्या उत्तरेला इनर मंगोलिया नावाचा एक प्रांत आहे, मंगोलिया देशाला लागून. त्या इनर मंगोलियामध्ये खूप मोठे रेअर अर्थ एलिमेंट्सचे साठे आहेत. तुम्ही पिरियडिक टेबल केमिस्ट्रीचा बघितला एलिमेंट्सचा, तर त्याच्यामध्ये खाली जे एलिमेंट्स असतात ऍक्टिनाइट्स आणि लॅन्थनाइट्स, त्या ऍक्टिनाइट्स आणि लॅन्थनाइट्सचा खूप मोठा साठा चीनमध्ये आहे. आणि या साठ्यांच्या पाठीवर बसून चीन आज इलेक्ट्रॉनिक्सचा जायंट झाला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगचा मोठा जायंट झाला आहे. आणि तो ती जी ताकद आहे त्याच्या बळावर जगाची आर्म ट्विस्टिंग करतो, हात मुरगळतो तो चीन. तर आणि तिकडे त्याची भूक मिटली नाहीये. त्यांना काय करायचंय, त्यांना आता समुद्राच्या खाली तळाशी जे साठे आहेत त्याला पण शोधून काढायचं आहे. आणि हेच ध्येय त्यांनी डेंग शियाओपिंगच्या काळापासून म्हणजे 1980च्या दशकापासून मनामध्ये बाळगून ठेवलं होतं. आता तुम्हाला मी घेऊन जातो जमैकामध्ये, वेस्ट इंडिज. जमैकामध्ये एक युनायटेड नेशननी मान्यता दिलेली मोठी संस्था आहे ज्याचं नाव आहे इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी. ही जी इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी आहे, हे जगातल्या सर्व देशांना ज्यांच्याकडे कुवत आहे त्या देशांना लायसन्स पुरवतं. आणि ते लायसन्स असतं एक्सप्लोरेशनसाठी, म्हणजे अन्वेषणसाठी. तर खाली तुम्ही समुद्राच्या तळाला तुम्ही ते पॅचेस देतात की या पॅच मध्ये तुमच्याकडे लायसन्स आहे, या पॅच मध्ये तुमच्याकडे लायसन्स आहे. तर प्रशांत महासागरामध्ये बरेच मोठे लायसन्सेस, मेक्सिको देशाच्या पश्चिमेला जे प्रशांत महासागर आहे तिथे क्लॅरियन क्लिपर्टन झोन नावाचा एक झोन त्यांनी बनवून ठेवलाय. तिकडे जर्मनी म्हणा, साऊथ कोरिया म्हणा, चायना म्हणा, US म्हणा, अजून बरेच देश, फ्रान्स आहे, यांना छोटे छोटे असे लायसन्स दिलेत. म्हणजे देश काय करतात, हे डीप ओशन मिशन मध्ये जे तंत्रज्ञान आपण बनवत आहोत ते तंत्रज्ञान ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी ते या झोन मध्ये त्यांची बोटी घेऊन जातात आणि त्या बोटींमधून हे सगळं तंत्रज्ञान तिकडे खाली टाकतात आणि खाली तिकडे ते चाचण्या करतात.
ओके, हे झालं. हे प्रशांत महासागरातलं. तसंच सेंट्रल इंडियन ओशन बेसिन म्हणजे मॉरिशसच्या ईशान्य भागामध्ये जो हिंद महासागराचा भाग आहे त्याला सेंट्रल इंडियन ओशन बेसिन म्हटलंय. तिकडे आपल्याकडे लायसन्स दिलाय. भारताला लायसन्स या इंटरनॅशनल सीबॅड ऑथॉरिटीने दिलाय. पण आतापर्यंत आपण फार काही तिकडे इतर लोकांनी जशा चाचण्या केल्यात तशी आपण चाचणीची सातत्याने आपण चाचण्या केलेल्या नाहीयेत. तर तसंच इतर देश येऊन करतात. आणि जो आपला भाग आहे ना, आपल्या भागामध्ये ज्याचं लायसन्स आपल्याला मिळालंय तिकडे चीनचे जे DSV आहेत, हे जे यान आहेत, ते तिकडे घुसून लुडबुड करतात. आता ह्याच्यावर मी गेल्या 5 वर्षापासून बोलत आहे की चीन तिकडे येऊन लुडबुड करतोय आणि इकडे आपण दखल घेतली पाहिजे. दखल कशी घ्यावी की तुम्ही काटे की टक्कर दीजिए. तर काटे की टक्कर के साथ तुम्ही त्याच याच्याने तंत्रज्ञान बनवा. आता ही समज भारत सरकारमध्ये तर आली आहे, पण भारत सरकारला अजून ही समज आपल्या इंडस्ट्रीला देणं गरजेचं आहे, जी त्यांनी अजून बरोबर दिलेली नाही आहे. तुम्हाला एका ठराविकरित्या, आता जसं एक उदाहरण दिलं म्हणजे आपल्याला काश्मीरी पंडितांचं जे मानवाधिकार हनन झालंय त्याच्याबद्दल एक कल्पना होती, पण पिक्चर बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही जे पेपरात वाचता हे तेव्हा तुम्ही जेव्हा व्हिज्युअली पाहता, बरोबर, हा, त्याचा जो इम्पॅक्ट होतो तो फार वेगळा असतो. तर ऑन पेपर भारत सरकार समजवण्याचा प्रयत्न करते, पण तुम्हाला इम्पॅक्टफुली काय होणार आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे आपण कुठेतरी आता मागे पडत आहोत. तर चीन आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेला आहे. चीनने स्वतःची सरकारी संस्थानं, स्वतःची युनिव्हर्सिटीज, स्वतःची इंडस्ट्री याच्यामध्ये झोकून दिलेली आहे. चीनमध्ये सरकारने बनवलेला DSV आहे, त्यासोबतच एक रेनबो फिश नावाचा DSV चीनी इंडस्ट्री बनवतीये. चीनी प्रायव्हेट सेक्टर कंपन्या तर त्या बनवत आहेत आणि ते इकडे हिंद महासागरात येऊन लुडबुड करतायत. आणि येत्या काळामध्ये समजा तुम्ही खाली समुद्राच्या तळाला तुम्ही असे काही सेन्सर्स बसवले जे भारताचे शिप्स ट्रॅक करतायत, भारताचे जे सबमरीन आहेत. आता तुम्ही तळाला आहात आणि तुमची सबमरीन अशी वरून चालली आहे, ती पाण्यातच आहे पण ती थोडीशी वरून चालली, कारण हे जवळपास 1000-2000 मीटरच्या खाली आहे आणि तुमची सबमरीन आहे ती 500 मीटरच्या डेप्थला चालली आहे. तर बरोबर ते ट्रॅक करणार आहे कोण चाललंय वरून, कुणाची आहे वगैरे. तर ही धोक्याची बाब आहे. तर त्यामुळे सामरिक दृष्ट्या चीनने आपल्या म्हणजे झेप घेतलेली आहे. त्यांचं लक्ष अमेरिका आहे, पण ते जेव्हा अमेरिकेवर लक्ष केंद्रित करतात त्याचा आपण क्रॉसफायर मध्ये येतो. बरोबर, अगदी. आणि आपल्याला भारताने स्वतःला कोलॅटरल डॅमेज बनवू नये हे सांगू इच्छितो. अगदी, नक्कीच नक्कीच. या सगळ्या मोहिमेला आपण म्हणून थोडा उशीर झाला, पण कदाचित मोदी सरकार आलं म्हणून निदान या मोहिमा सुरू झाली झाल्या. कारण त्याच्या मोदी सरकारच्या अगोदर तर सगळ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तर माझा हा शेवटचा प्रश्न आहे की या खोल समुद्र मोहिमेमुळे भारताला एक नवी दिशा मिळणार आहे. नवी दिशा मिळणार आहे. जसं आपण प्रायव्हेटायझेशन अंतरिक्ष क्षेत्रामध्ये केलेलं आहे. आज आपण पाहतो जवळपास एक 50 ते 75 अंतरिक्षात काम वावरणारे स्टार्टअप्स आहेत भारतामध्ये. तशाच प्रकारचे स्टार्टअप्स आपल्याला भारतामध्ये लागणार आहेत. आपल्याला ना आपण कसे आपण नेहमी कॉन्टिनेंटल पॉवर होतो, म्हणजे आपलं नेहमी लक्ष चीनच्या दिशेला तरी असतं किंवा आपलं पाकिस्तानच्या दिशेला तरी असतं. पण आपल्या कडे जी 7000 किलोमीटरची जवळपास जी कोस्टलाईन आहे, तट आहे, समुद्री तट आहे, आणि त्याच्यानंतर तिथून ज्या अनंत ज्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होतात त्याच्याकडे आपण लक्ष दिलेलं नाहीये. डीप ओशन मिशननी आपण त्या अनंत पॉसिबिलिटीज कडे लक्ष देऊ. भारत सरकारने अलीकडच्याच काळामध्ये ब्लू इकॉनॉमी या कॉन्सेप्टवर पण काम सुरू केलंय की जसं आपण भूतलाव म्हणजे आपली जी जॉग्रफी आहे भारताची, आपली जी टेरिटरी आहे त्याच्यामधून आपण जसं इकॉनॉमी तयार करतो, आपले पिकं आहेत, आपले खनिज आहेत,
आपले सर्व्हिस सेक्टर आहे, आपले जे काही आहे, जे आपल्याला जमिनीतून आपल्याला जे काही मिळतं, तसंच आपल्याला समुद्रातून पण इकॉनॉमी तयार करता येईल ना, ह्याच्यावर खोलवर अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नुसतंच फिशिंग नव्हे, पण फिशिंग व्यतिरिक्त आता जसं मी सुरुवातीला सांगितलं की फार्मास्युटिकल सेक्टर आहे, तो खूप मोठा आहे. त्या फार्मास्युटिकल सेक्टर तो स्वतःच जो ब्लू बायोटेक्नॉलॉजी ज्याला आजकाल म्हटलं गेलेलं आहे, त्याच्यातूनच आपण जवळजवळ साधारण एक तो 20 ते 30 बिलियन डॉलरचा तो मार्केट आहे. खूप मोठा मार्केट आहे 20 ते 30 बिलियन म्हटलं तर. त्यानंतर इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटीनी आता फक्त एक्सप्लोरेशनचे म्हणजे अन्वेषणचे लायसन्सेस दिलेत. येत्या काळामध्ये जर आंतरराष्ट्रीय एक त्यांच्यावर प्रेशर बनला तर छोट्या छोट्या प्रमाणात का होईना पण उत्खनन समुद्राच्या तळाशी चालू होईल. आता त्याच्यामध्ये बरेचसे एन्व्हायरमेंटल लॉबीज आहेत जे विरोध करतील. समजा आता चीनने जर ह्याच्यामध्ये पुढचं पाऊल उचललं तर अमेरिकेतल्या ज्या एन्व्हायरमेंटल लॉबीज आहेत ते येतील आणि तर चीनवर हल्ला करतील. तसंच अमेरिकेने ह्याच्यामध्ये मजाल मारली तर चीनी एन्व्हायरमेंटल लॉबीज येऊन करतील. तर एन्व्हायरमेंटल लॉबीजला ज्याला इको टेररिस्ट म्हणता येईल, यांना कुठूनही पैसा मिळू शकतो. तर हे जे अनंत ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा ज्या पॉसिबिलिटीज आहेत ह्याची तयारी भारताने केली पाहिजे. मी म्हणत नाही की भारताने लगेच जाऊन उत्खनन चालू करावं. ते कठीण आहे, कारण तितक्या खोलवर जाऊन तुम्ही उत्खनन करणं यासाठी जे मायनिंग सिस्टम लागते ती मायनिंग सिस्टम पण आपण अजून बनवलेली नाही. आणि ज्या ज्या देशांनी बनवली आहे ते पण अजूनही त्याचं टेस्टिंग करतात, त्याचे चाचण्या करतात. कॅनडाच्या एका कंपनीने बनवली होती आणि त्यांनी पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला सोलोमोन आयलंड्स आहेत. सोलोमोन आयलंड्स, टोंगा हे जे छोटे छोटे बेट आहेत तिथल्या समुद्रांमध्ये त्यांनी चाचणी सुरू केली होती. पण ती जेव्हा केली तेव्हा इतर देशांनी तिकडे त्याला हाणून पाडलं. नाही तुम्ही नाही करू शकत, एन्व्हायरमेंटल लॉबीजच्या थ्रू. जसं आपल्याकडे तुटुकुडीमध्ये झालं होतं की कॉपरची जी इंडस्ट्री होती ती बंद पाडली, तसंच हे पण बंद पाडू शकतात. तर हे सगळं जे राजकारण आहे ह्याची तयारी आपल्याला आत्तापासून करावी लागणार आहे. तर अनंत पॉसिबिलिटीज आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि डीप ओशन मिशन हे अगदी ते जसं इंग्लिशमध्ये म्हणतात बेटर लेट दॅन नेव्हर चालू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्किलिंग होणार आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. आपल्या इथे भारतामध्ये हळूहळू का होईना ब्लू इकॉनॉमीचे क्लस्टर्स, जे इकॉनॉमिक क्लस्टर्स आहेत ते तयार होतील. म्हणजे जसं आता आपण विचार केला तर गोवामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आहे. त्याच्या अवतीभवती तिकडे कदाचित स्टार्टअप्स येऊ शकतात. त्याच्या अवतीभवती जे वास्कोला जो पोर्ट आहे तिथे त्याच्या अवतीभवती तुम्ही स्टार्टअप्स किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीचं डिपार्टमेंट तुम्ही टाकू शकता R&D साठी. तिथे तुम्ही चाचण्या करता, तुम्ही तुमच्या आपल्या EEZ जो असतो भारताचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, त्याच्यामध्ये तुम्ही टेस्टिंग करायला त्यांना मुभा देऊ शकतात. तर अशा बरेचशा गोष्टी होणार आहेत. तर एकंदरीतच वी आर लुकिंग ॲट समवेअर अराउंड $50 to $100 billion ऑफ इकॉनॉमिक गेन्स इन द नेक्स्ट 10 years. म्हणजे 2024 पासून 2034 पर्यंत. अगदी बरोबर आहे. म्हणजे नवीन नवीन या वाटा मोदी सरकार आता चोकाळते, त्यावरून भारताला मार्गक्रमण करायला लावते. त्यामुळे मला एक माझ्या प्रेक्षकांना, आमच्या प्रेक्षकांना सांगायचंय की देशाची सुरक्षा, सामाजिक सुरक्षा यासाठी मोदी सरकार केंद्रात हवंय. तसंच हे जे विज्ञान आहे आणि विज्ञानातून येणारी प्रगती आहे ही साधण्यासाठी ही मोदी सरकार सारखं दूरदृष्टी असलेलं सरकार केंद्रात हवंय. आणि त्यामुळे आपल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की कोणीतरी असं असावं की जो आपण नाही पण आपली पुढची पिढी ती सक्षम होईल. मग ते अंतरिक्ष असो किंवा खोल समुद्र असो. चैतन्यजी, आपण या चॅनलवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना पुन्हा एक वेगळी आणि नाविन्यपूर्ण अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मित्रांनो, पुढल्या आठवड्यात पण आम्ही असाच एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहे. आणि अर्थातच डॉक्टर चैतन्यगिरी आपल्या सोबत असणार आहेत त्या विषयात. मी आताच तो विषय डिस्क्लोज करत नाही, पण आपल्याला तोही विषय खूप आवडेल. हा विषय आवडला असेल आपण नक्की कॉमेंट करा, आम्हाला सांगा, फोन करून सांगा. आणि जर काही प्रश्न असतील तर मी
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा ईमेल आयडी देतो, lakshvet7@gmail.com. तर या ईमेल आयडी वर विचारायला नक्की या ईमेल आयडी वर विचारा, जेणेकरून आपल्याला ते डॉक्टर चैतन्य यांना विचारता येतील प्रश्न. आणि कसं आहे, विज्ञान हे सगळ्यांनाच कळतं असं नाही, पण प्रश्न मात्र निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरही डॉक्टर गिरी देतील असा मला विश्वास आहे. तर नक्की तिथे प्रश्न विचारा. आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवाराला या चॅनल बद्दल सांगा. धन्यवाद.